किचनचं काम करता करताच एवढा उशीर होऊन जातो आणि एकदा का जेवण झालं की मग एनर्जीही तेवढी राहत नाही आणि काही पुढचं काम करायची सुद्धा इच्छा राहत नाही. असंच होतं ना. हॅलो नमस्कार, मी नीता पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. असंच होतं, आपल्याला साफसफाई तर करायची असते पण आपलं मेन काम किचनचं असतं आणि तेच जेव्हा उशिरापर्यंत चालतं त्यानंतर आपली काहीच करायची इच्छा होत नाही. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे, आता या काही दिवसांमध्ये जर उशिरा उठत असाल तर थोडंसं लवकर उठायचं आहे आणि आपलं किचनचं किंवा आपलं रोजचं जे दिवसाभराचं काम असतं ना ते सकाळचं तरी ॲटलिस्ट काम म्हणजे जेवेपर्यंतचं काम किंवा आपलं स्वयंपाकाचं काम हे आधी करून घेतलं की आपल्याला इतर कामांसाठी थोडासा जास्त वेळ मिळतो आणि जेव्हा सकाळची कामं पटापट होतात तेव्हा आपली तेवढी एनर्जीही वेस्ट होत नाही. जेव्हा आपण थांबत थांबत किंवा खूप वेळ जाऊन जेव्हा काम करत असतो, खूप वेळ जातो आणि हळूहळू काम करतो, 2 न 3 वाजतात, त्यावेळी आपण काम केलं नसेल ना तरीही आपली एनर्जी थोडीशी डाऊन होते. म्हणूनच सकाळची कामं आपल्याला लवकर आवरायची आहे आणि त्यानंतरची थोडीशी साफसफाई करायची आहे. कारण दोन्ही गोष्टींसाठी व्यवस्थित मॅनेजमेंट केलं तर दोन्ही गोष्टी प्रॉपर वेळेत आणि व्यवस्थित होऊ शकतात. तर आज मला थोडी किचनची साफसफाई करायची आहे. त्यासाठी मी स्वयंपाक थोडा कमी बनवते, म्हणजे नाहीतर कसं की खूप साऱ्या व्हरायटीज असतात, पण स्वयंपाकाचं अगदी लिमिटेड आणि पटापट बनवलं. किचन ओटा साफ केला. आज मावशींना थोडं लवकर बोलवलं आणि त्यांच्याकडून सगळी भांडी घासून घेतली, नाहीतर माझं काम मग अर्धवट राहतं. आणि आता ज्या ट्रॉलीज आहेत त्या मला सगळ्या क्लीन करायच्या आहे. सगळ्यात आधी ट्रॉलीजमधलं सामान बाहेर काढून घेते. तशा तर ट्रॉलीज क्लीन असतात. हा बघा, हा कटलरी ट्रे आहे आणि यावरनं रियांशनी थोडीशी कॉफी सांडवली आहे, त्यामुळे ते जास्त घाण दिसत होतं आणि चांगलंही दिसत नव्हतं. आणि तशाही आता सगळ्या ट्रॉलीज आहेत त्या डीप क्लीन मला करायच्याच आहे. आणि रियांशही आज घरी होता आणि आपल्याला आठवतं ना की आपण पण आईंना आपला मदत करायचो, म्हणजे दिवाळीचे डब्बे धुण्यामध्ये किंवा ते वाळवट ठेवण्यामध्ये आपण अशीच छोटी मोठी हेल्प करायचो ना. तर तशीच मी आता रियांशला सांगते. तसा तो जास्त त्याच्या मनात असेल तरच हेल्प करतो आणि नसेल तर सरळ नाही म्हणतो, काहीच करत नसेल तरीही. मग त्याला काहीतरी लाडीगोडी लावून किंवा कशाचं तरी आमिष दाखवून असं काहीतरी सांगून त्याच्याकडनं छोटं काम असं करून घ्यावं लागतं. तर त्याच्याकडनं अशी थोडीशी भांडी मी काढून घेतली. ट्रॉलीज सगळ्या आता भांडी नाही येतात. त्यानंतर त्यामध्ये जे लायनर टाकलेले आहेत त्याचे लायनरही खूप छान आहेत. थोडे कॉस्टली होते पण ते खरंच खूप छान आहे. एकदा घेतले तर परत घ्यायची गरज पडणार नाही. तर लायनर काढून सगळे मी वॉश करणार आहे. तर हे बघा, या लायनरवर कसे काळपट डाग दिसत आहेत आणि बाकीचे लायनर तेवढे खराब नाही आहे. तो डाग पडलेला लायनर ना सगळ्यात खाली असतो आणि हा बघा कसा हसतोय. तर त्याला काहीतरी खायला पाहिजे होतं आणि एवढा सगळा पसारा काढल्यानंतर त्याला काय खायला द्यायचं खरंच कळत नव्हतं. तर त्याचं तो काही ना काही ॲडजस्टमेंट करून घेतं. तर आपण लायनरबद्दल बोलत होतो. लायनर जो सगळ्यात खालचा आहे ना, जिथे तवे ठेवले जातात, तर तव्यांचा ना थोडासा कचरा पडतो, म्हणजे मागच्या साईडचं जे कोटिंग आहे ना ते तव्यांचं निघतं. लोखंडीच तवे आहेत माझे, पण काय माहिती का त्याच्या मागच्या साईडचं निघतं आणि म्हणून ते थोडंसं काळपट झालं होतं. बाकीचे जे लायनर आहेत ते तेवढे खराब होत नाही, कारण तेवढी धूळ किंवा तेवढा कचरा त्यात जात नाही. हा जो कटलरी ट्रे आहे तो मला नेहमी साफ करावा लागतो, कारण याचाच जास्त उपयोग होतो. कारण सारखे आपण जेवण बनवताना चमचे काढत असतो, सो आपले खात असतील खराब किंवा जेवण बनवताना काही असेल तर ते त्यात सांडतं आणि रियांशही चमचे वगैरे घेतो, तोही काही ना काही चालूच असतं. तर तो ट्रे थोडा खराब होतो, त्यात कचरा गेला आणि कॉक्रोचेस व्हायची भीती असते, म्हणून तो मला वारंवार स्वच्छ करावा लागतो. तर सगळ्यात आधी हे लायनर आणि ट्रे धुवून घेतला, म्हणजे बाकीचे माझे काम होईपर्यंत हे सगळं ना सुकून जाईल. तर हे सगळं बाल्कनीत आणून ठेवते. इथे खूप हवा चालू असते, तशीही अगदी अर्ध्या तासात सगळे लायनर सुकून जातील आणि माझी कामं मग पटापट होईल. बाकीचंही जे धुवायचं होतं ते मी धुवून ठेवलं, म्हणजे ट्रॉली साफ होईपर्यंत ते सगळं सुकून जाईल. आणि माझ्या टँडम ट्रॉलीज आहेत म्हणून मी हे लायनर टाकलेले आहेत. जर तुमच्या स्टेनलेस स्टीलच्या ट्रॉलीज असतील तर लायनर टाकायची सुद्धा गरज पडत नाही. आपण स्टीलची किंवा जी काही भांडी आहेत ती आपण तशीच ठेवू शकतो. पण या ज्या टँडम ट्रॉली आहेत त्या खालच्या साईडने त्याला स्क्रॅचेस किंवा त्या खराब होऊ नये म्हणून मी त्यात लायनर टाकलेले आहे आणि म्हणूनच त्यामध्ये धूळही जात नाही जास्त आणि तेवढी साफ करायची गरजही पडत नाही. तर टँडम ट्रॉली सगळ्या पुसून तर घेतल्या, पण मेन प्रॉब्लेम सगळ्यात कुठे येतो तो म्हणजे ट्रॉली सगळ्यात खालची जी ट्रॉली आहे त्याच्या आतमध्ये इतका कचरा अडकलेला असतो आणि तो
झाडूनेही काढता येत नाही आणि तसाही तो एवढा इझिली बाहेर येत नाही. तर आज मला एक आयडिया आली. मी हातामध्ये एक सॉक्स घातला आणि जिथपर्यंत माझा हात पोहोचत होता तिथपर्यंत सगळं हाताने असा कचरा ओढून घेत होते आणि तो सगळा डस्ट प्लेटमध्ये जमा केला आहे. कितीतरी कचरा आता या सॉक्सने निघाला आहे आणि ही ट्रिक मला खूप आवडली, कारण हाताने जेवढा आपल्याला कचरा उचलता येतो ना तेवढा झाडूने सुद्धा उचलता येत नाही. म्हणून हाताने अगदी ते क्लीन करता येत होतं. छोटे अगदी बारीक खिळे कधीपासूनचे पडले असतील ते सुद्धा मला उचलता आले. बघू शकता, या आधीचा मी तुम्हाला कचरा दाखवला नाही आहे. दुसरी जेव्हा साफ करायला जाईल ना तेव्हा दाखवते. पण बघा हाताने. त्यानंतर माझ्याकडे हा एक ब्रश होता. अगदी लांबपर्यंत माझा हात पोहोचत नव्हता म्हणून मी पहिले झाडूमध्ये हा सॉक्स घालून बघितला, पण झाडूने तेवढं इझिली करता येत नव्हतं. म्हणून हा छोटा ब्रश होता किंवा एक काडी असेल किंवा कशातही असा सॉक्स जात असेल ना त्याने तुम्ही हे करू शकता. बघा किती कचरा आहे आणि हा कचरा कसा साफ होतो हे आता तुम्हाला दिसेल की सॉक्स घातल्याने हातामध्ये किंवा अशा कशामध्येही, झाडूमध्ये घातला तर तेवढं ते मॅनेजेबल होत नाही कारण झाडू थोडासा लांब असतो. पण ह्यानी घेतला, थोडासा कचरा असा एकत्र केला, त्यानंतर परत दुसऱ्या हातात सॉक्स घालून जो काही कचरा मी एकत्र करून ठेवला आहे तो सगळा आता हाताने काढून घेणार आहे. आणि मला ही मेथड खरंच खूप इझी वाटली. बघू शकता तुम्ही की खालच्या साईडनी किती जाळी आणि कचरा लागलेले ते सगळे मला स्वच्छ करता आले. त्यानंतर दुसरा सॉक्स होता, तो सॉक्स थोडासा भिजवला, ओला केला आणि त्यानंतर पुसता येईल असं मी हाताने सगळं पुसून घेतलं. एवढा कचरा होता पण तो सगळ्याच्या सगळा क्लीन झाला आहे आणि हाताने तो सगळा क्लीन करता आला. फर्स्ट टाईम मला हे आठवलं, म्हटलं तुमच्याशीही शेअर करते. आणि ही ट्रिक अजूनपर्यंत जर तुम्ही क्लिनिंग केली नसेल किंवा केलीही असेल आणि जर आतमधला कचरा तसाच्या तसाच राहिला असेल तर जेवढा आपला हात जातो ना तेवढं सगळं क्लीन होतो. एक कापड जरी घेतला तरीही चालतं, पण सॉक्स कसा आपल्याला कापडाला घट्ट असं पकडून राहावं लागतं. पण सॉक्स आपण एकदा का आतमध्ये घातला हातात की तो तसाच्या तसाच राहतो आणि आपल्याला कचरा इझिली उचलता येतो. तर सगळा कचरा उचलून झाला, त्यानंतर झाडूसुद्धा करून झाला. आता वरच्या साईडनी ही ट्रॉलीज थोड्याशा चमकवायच्या आहे, तर कॉलिननी सगळ्या ट्रॉलीज पुसून घेते. स्मार्टली आपण काम केलं ना की आपली कामं पटापट होतात. जसं आधीच मी ट्रॉलीज पुसणं किंवा कचरा काढणं केलं असतं आणि त्यानंतर लायनर धुवून सगळं धुवून ठेवलं असतं तर ते सुकायला वेळ लागला असता. पण मी काम लवकर व्हावं यासाठी पहिलेच ते धुवून ठेवलं आणि हे सगळं साफसफाई होईपर्यंत सगळे लायनरही सुकून रेडी आहेत आणि कटलरी ट्रेसुद्धा मी आतमध्ये ठेवला आहे. आता जी काही सगळी भांडी आहे ती पटापट मला आतमध्ये ठेवायची आहे. आणि एवढ्या कमी वेळेत, जेवढ्या वेळेत माझा रोजचा स्वयंपाक होतो ना तेवढ्या वेळेत आजची सगळी ही ट्रॉली क्लिनिंग झालेली आहे. आणि जेव्हाही आपण क्लिनिंग काढतो तेव्हा सगळी क्लिनिंग किंवा पूर्ण किचन, पूर्ण भांडी एकत्र काढायच्या नाही आहेत. जसं मी बोलले की आपली दुपारपर्यंत एनर्जी थोडी हाई असते, तर थोडं टप्प्याटप्प्याने आपण या वेळेत काम करायचं. आज थोडं काम केलं, थोडं काम संध्याकाळी करायचं किंवा मग उद्यासाठी थोडंसं काम, आणि असं करत करतच आपल्याला सगळी कामं किंवा सगळी साफसफाई करायची आहे. फक्त एकाच दिवशी सगळी कामं करून होत नाही, त्याने आपल्यालाच आजारी पडणं होईल एकतर किंवा खूप प्रेशर येईल. सगळं सामान नीट लावून झालेलं आहे आणि एक एक करून ट्रॉली दाखवते. तर हा सगळ्यात पहिले कटलरी ट्रे, ज्यामध्ये मी सगळे सेक्शन आहेत तसे ते सेग्रिगेट करण्याचा प्रयत्न केला आहे. चमचे वेगळे, त्यानंतर नाईफ वेगळ्या, मोठे चमचे वेगळे, लाकडी चमचे वेगळे. त्यानंतर हा दुसरा टँडम ट्रे, यामध्ये वाट्या आहेत छोट्या, त्यानंतर प्लास्टिकचे बॉल आहेत, स्टीलच्या काही बोल आहेत, त्यानंतर मसाल्यांचा डब्बा, ज्या गोष्टी म्हणजे चमचे किंवा जे फ्राय करायचं आहे ते वरच्या कटलरी ट्रेमध्ये येत नाही म्हणून ते इथे ठेवलं आहे. आणि एका साईडला छोट्या प्लेट्स ज्या आपण भाजीसाठी घेतो. त्यानंतरचा हा खालचा ट्रे, यामध्ये काही नाश्त्याच्या प्लेट्स आणि काही जेवायच्या मोठ्या प्लेट्स आहेत, ट्रे आहेत, ज्या मोठ्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथे. आणि हाच नॉर्मली जो ट्रॉली आहे माझा किंवा टँडम ट्रॉली आहे ती खराब होते. त्यानंतर या साईडमध्ये ग्लासेस ठेवलेले असतात, कप असतात, त्यानंतर हे जे कणिक मळण्यासाठी किंवा नॉर्मली ज्यासाठी लागतात ते सगळे स्टीलचे इथे ठेवलेले आहेत. आणि भांडी या व्यतिरिक्तही बरीचशी आहे, यातच मी भांडी एकत्र करून ठेवली आहे म्हणून ती अशी दिसतात. आणि ट्रॉलीजमध्ये आपल्याला अशीच भांडी ठेवावी लागतात. एक एक भांडं जर आपण ठेवलं तर त्यासाठी या ट्रॉलीज कमीच पडतील. तर इथे सगळ्या स्टीलच्या कढया, त्यानंतर स्टीलचे पातेले, हे सगळं सामान ठेवलं आहे. आणि त्यानंतरचा सगळ्यात खालचा जो आहे ट्रॉली,
त्यामध्ये मोठ्या वस्तू ठेवल्या म्हणजे मोठ्या कढाया, आणि ज्या द्यायच्या कढाया आहेत त्यासुद्धा मी इथेच ठेवलेल्या आहेत, ज्या मला द्यायच्या आहेत. आता काही दिवसांनी मी त्या मावशींना देऊन देईल. मोठे कुकर हे सगळं ठेवलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी मॅनेज करते. जिथची वस्तू तिथेच ठेवली ना, किंवा जिकडची भांडी तिथेच ठेवली की आपल्याला ते रोजच्या रोज सोपंही जातं आणि आपली कामंही पटापट होतात. आता खालचं तर साफसफाई झालेली आहे ट्रॉलीजची. आता उद्या मी हे सगळं काढणार आहे वरचं, किंवा यापैकी अर्धा पोर्शन क्लिनिंगसाठी काढेल. सगळं काम मी कधीच अंगावर काढत नाही, एवढंच करून थकल्यासारखं होतं. आणि हे सगळं करता करता उशीर होत असेल ना, तर जेवायला विसरायचं नाही आहे. मध्येच जेवून घ्यायचं आणि परत कामाला लागायचं. मी सुद्धा असंच केलं होतं. जेवून घेतलं आणि परत अर्धी जी राहिलेली कामं होती ती केली. त्यानंतर छान फ्रेश झाले आणि म्हटलं आता फिजिकल तर आपलं खूप काम झालं आहे, आता थोडंसं मेंटली काहीतरी एक छान असं वाटायला हवं. म्हणून आत्ताच हे पु काळेंचं एक पुस्तक ऑर्डर केलेलं आहे, पार्टनर. मी अजून एक पानसुद्धा त्याचं वाचलेलं नाही आहे. वाचल्यानंतर तुम्हाला सांगेल ते कसं आहे. तर थोडंसं पुस्तक वाचते म्हणजे फिजिकली मेंटली दोन्ही कामं माझी होतील. थोडं रिलॅक्स मला वाटेल आणि त्यानंतर थोडासा आराम करायला अजिबात विसरणार नाही. थोडा वेळ आराम केला म्हणजे एक एनर्जी येते आणि त्यानंतर परत चहापासून दिवसाची परत सुरुवात झाल्यासारखी होते. तर संध्याकाळचा चहा आणि रियांशला मॅगी खावीशी वाटते, तर त्याच्यासाठी मॅगी करून देते आहे. आणि कधी कधी थोडीफार हेल्प करतात मुलं आणि त्यांना हेल्पसाठी आपण सांगायलाही हवं. कसं त्यांच्या आवडीचं आपण काहीतरी केलं ना की आपलंही ते कधीतरी काम ऐकतात. आपण जर त्यांचं ऐकलं तर आपल्या कितीतरी गोष्ट मुलं ऐकतात, पण आपण जेव्हा पहिल्याच गोष्टीला त्यांचं ऐकत नाही तेव्हा आपली एकही गोष्ट ते ऐकत नाही. म्हणून आपलं जेव्हा काम असेल तेव्हा तर त्यांचं ऐकायलाच हवं. थोडी का होईना पण हेल्प होते मुलांची. आणि त्यातल्या त्यात जर मुली असेल ना तर खरंच हेल्प होते. मुलं तरी एक वेळ नाही म्हणतील, पण मुली लहानपणापासूनच काय माहिती का, पण त्या खरंच हेल्पफुल असतात. मुलंसुद्धा हेल्प करतात, पण ते खरंच खूप मूडी असतात. मला रियांशवरूनच मी सांगते आणि माझ्यासारख्या बऱ्याच मैत्रिणी असतील ज्या माझ्याशी ॲग्री करतील. तर असो, आता जसं मी बोलले की मी बुक आणलेलं आणि अगदी थोडेच पानं वाचलेले, तर त्यात ना स्टोरीज आहे आणि त्या स्टोरीज वाचायला खरंच खूप इंटरेस्ट येत होता. तर बऱ्याच वेळपर्यंत बुक वाचलं. त्यानंतर आज कोजागिरी आहे, तर कोजागिरीसाठी थोडंसं प्लॅनिंग करायचं होतं. आधी काहीच प्लॅनिंग झालेलं नव्हतं, म्हणून मी आधी आज सकाळी बाल्कनीसुद्धा धुतली नाही. म्हणून थोडीशी बाल्कनी ना आता पुसून घेतली. त्यानंतर थोडं सामान आणलं म्हणजे दूध वगैरे घरी राहत नाही, तर दूध घेऊन आले आणि आता मसाला दूध बनवून ठेवते. त्यानंतर आज सकाळची जी साफसफाई केली त्याबद्दल मला सांगायचं एकच आहे की सगळ्यात पहिले तर आपण टप्प्याटप्प्याने कामं करायची आहेत. त्यानंतर सकाळच्या वेळी जर आपली रोजची कामं आपण पटापट केली तर आपल्याला इतर कामांसाठी वेळ मिळतो. आणि आता ना सध्या मावशी येतात, तर त्यांच्याकडे मी थोडी थोडी भांडी देत असते घासायला. म्हणजे जे कंटेनर आहे ते सगळे मी एकदाच काढणार नाही, या मावशींकडेच थोडी थोडी देते. म्हणजे त्या रोजच्या रोज थोडं थोडं वॉश करून देतात. आणि बघा इथे मसाला दूध मी रेडी करून ठेवला आहे. माझी एक मैत्रीण म्हणजे फॅमिलीच येणार आहेत ते पूर्ण, आम्ही दोघं मिळून असं सेलिब्रेट करूया. तर मस्त असं दूध रेडी आहे. संध्याकाळचा प्रोग्राम वेगळा असणार आहे. आणि ही जी मी तुम्हाला आज टिप सांगितली, ट्रॉली डीप क्लिनिंग करताना हातामध्ये सॉक्स घालून गेलात तर आतमधला सगळा कचरा निघतो. ही तुम्ही नक्की करून बघा. हाताने जेवढी साफसफाई होते, जसं आपण कोपरे हे हाताने साफ करतो, जर तुम्ही रोज मॉपने पोछा करत असाल आणि एखाद्या वेळी जर कोपरे स्वच्छ करायचे असेल तर आपण हाताचाच उपयोग करतो ना, तसंच हे काहीचं आहे. नक्की ट्राय करून बघा. तर मसाला दूध बनवता बनवता थोडासा उशीर झालेला, त्याचा एक शॉर्ट व्हिडिओसुद्धा मी शूट केला होता. आणि व्हिडिओज जेव्हा शूट करते तेव्हा थोडासा अजून उशीर होतोच. अश्विनला खूप भूक लागलेली आणि म्हणून ते एका साईडला भाजी बनवायला घेतली त्यांनी. आज त्यांना शेवभाजी खायची इच्छा होत होती, म्हणून कांदा कट केला, टोमॅटो कट केला आणि स्वतःच भाजी बनवतात. कधी कधी अश्विन हेल्प करतात. मुलांचं जसं मी बोलले की त्यांचं मूड असेल तर ते किचनमध्ये येऊन सगळं करतात. आणि कधी कधी असं होतं की इतकं एकटीला काम असतं पण कधीच हेल्प मिळत नाही, असं सुद्धा होतं. म्हणजे खरंच ते जे मी बोलते की मुलांचं अगदी मूडवर डिपेंड असतं. सो ते खरंच आहे, कारण मला आता दोन्ही याचा एक्सपिरियन्स आहे. असो, मुलंही हेल्प करतात हेच मला म्हणायचं आहे. कधी का होईना पण ते करतात. त्यानंतर आज कोजागिरी पौर्णिमा आहे ना, तर आपल्या घरातील ज्येष्ठ मुलाला किंवा मुलीला ओवाळायचं असतं. मलासुद्धा हे माहिती नव्हतं. माझ्या सोसायटीतल्या ज्या काकू आहे त्यांनी मला सांगितलं आणि मी आता रियांशला ओवाळून घेते.
छान, त्यालाही बरं वाटतं जेव्हा त्याची ओवाळणी करते ना, त्याला खूप आवडतं आणि त्याला मजा येते, काहीतरी स्पेशल माझ्यासोबत होतं आहे असं त्याला वाटतं. तशीच दोघांनाही सेव एवढी आवडते, जी लाँग सेव असते इंदोरची स्पेशली. जर कोणी इंदोरचं किंवा MP वरून बघत असेल तर त्यांना माहिती आहे की हे जे फरसाण आहे ते किती आवडीचं असतं त्यांच्या, आणि त्यातल्या त्यात त्याची भाजी असेल तर मग तर काय बघायलाच नको. आणि मस्त झाली होती भाजी पण. तर आम्ही तिघांनी जेवून घेतलं. त्यानंतर जे मसाला दूध बनवलं आहे ते मी वेगळं काढले आहे देवासाठी, म्हणजे नैवेद्यासाठी. तर ते मी आता देवाजवळ तर ठेवलं आहे, पण रात्रीचं जे चंद्रकिरण पडल्यानंतर किंवा चंद्राच्या तिथे ठेवल्यानंतर ते परत देवाला नैवेद्य चढवणार आहे. तर ही बघा ऋत्विका आणि परत ते सगळेजण आले आणि काहीतरी गेम खेळायचा होता. ॲक्च्युली सोसायटीमध्येच प्लॅनिंग करायचं होतं, पण वीकडे असल्यामुळे ते पॉसिबल झालं नाही. म्हणून आम्ही ठरवलं की ठीक आहे, आपण एकटं करण्यापेक्षा कुणीतरी आणखी सोबत असेल तर असं काही गेम खेळण्यात किंवा गप्पा गोष्टी करण्यात कसा वेळ जातो माहिती पडत नाही. तर सगळ्यात आधी आम्ही लुडो खेळलो, त्यानंतर आता कॅरम खेळतो आहे आणि अश्विन आणि रोहित हे दोघंजणं बाहेर बसून गप्पा करत होते. त्यांच्या वेगळ्या गप्पा चालत होत्या आणि आम्ही छान गेम खेळत होतो. तर खूप वेळ कॅरम खेळलो. रियांशची तर काय मजाच, कारण मी त्याच्याशी खूप वेळ खेळत नाही. कसं कुणी असेल किंवा मग आपल्यालाही सोबत असेल तर त्याच्यासोबत जास्त वेळ खेळला जातं, नाहीतर मग त्याचं तर खेळणं कधीच संपत नाही. त्याच्याशी कंटिन्यू दिवसभर जरी खेळलं तरी त्याचं मन भरणार नाही. कॅरम खेळून बोर झाल्यानंतर थोडे कार्ड्स खेळलो. कार्ड्सही खूप दिवसानंतर खेळले तर मजा आली. 12 वाजून गेले होते सगळं करता करता. तिनेसुद्धा दूध आणलं होतं आणि मीही बनवलेलं. तर असं थोडा वेळ चंद्राखाली ठेवलं. कधी चंद्र दिसत होता, कधी नव्हता दिसत. आभाळ असल्यामुळे, वातावरणामुळे ते तसंच होतं. तर असं मिळून आम्ही कोजागिरी सेलिब्रेट केली आणि मजा आली. एकटं करण्यापेक्षा कोणीतरी आणखी सोबत असेल तर जास्त मजा येते. आवडलं तुला? हवं आहे का अजून? हवं आहे? अजून हवं आहे थोडंसं? आणू का? आहे थोडंसं म्हणून. कसं झालं? दोन्ही पण मिक्स केलं. हां, दोन्ही मिक्स करून. तर असा होता आजचा व्लॉग. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि ज्या टिप्स मी शेअर केल्यात त्या नक्की फॉलो करा. चला मग उद्या भेटूया.